राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष राहिलेलं आहे आणि आत्ताच जवळजवळ फेऱ्या जवळपास कंप्लीट होत आहेत आणि मतदानी आघाडीवरती आहेत आणि आपण राधानगरी तालुक्यातील अकनूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करताना पाहतात. आपण त्या लोकांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्कार, कसं वाटते आंबेडकरांचं तिसऱ्या हॅट्रिक पूर्ण? नमस्ते. आज खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचं भाग्य उजाळलं की तिसऱ्यांदा आमदार प्रकाशरावजी आंबेडकर त्यांच्या कामाच्या पोचपावतीमुळे लोकांनी त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी निवडून दिलेला आहे आणि निश्चितच ते यापुढे मंत्री सुद्धा होतील. यामध्ये सर्व अकनूरवासियांना अकनूरवासियांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आहे. एका बाजूला पुढारी, एका बाजूला नेते मंडळी होते, सर्वसामान्य जनता आमच्या की या आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेबांच्या पाठीशी होते. त्याचबरोबर त्यांनी केलेलं तळागाळातलं काम जे आहे हीच त्यांच्या की कामाची पोचपावती म्हणावं लागेल. युवा वर्ग, महिला भगिनी ज्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याही लाडक्या बहिणींनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. अकनूर गावातून सुद्धा भरघोस अशा प्रकारचं मताधिक्य या गावातून आंबेडकर साहेबांनी दिलेलं आहे. 100च्या दरम्यान मताधिक्य अकनूर गावाने देऊन फार मोठा की दिलासा आणि फार मोठं की पाठबळ जे आहे ते अकनूर गावचं आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या पाठीचे आहे हे यातून निश्चितच आम्हाला दिसून येतं. राधानगरी तालुक्यातून जवळपास 18-19 हजारचं मतदान दिलं, कसं वाटतंय? खरोखर निश्चितच चांगला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 5600 मताधिक्य राधानगरीत होतं, पण यावेळी की 19,000 मतांचं मताधिक्य निश्चितच की हे 3 पटीपेक्षा जास्त आकडा वाढलाय. म्हणजे लोकांची लोकप्रियता आमदार प्रकाशराव आंबेडकरांच्या बाबतीत की 3 पटीने वाढले असं म्हणायला काय हरकत नाही. कामच आहे. मला कंट्री करा, मला काय वाटते 19,000 मतभेद काय वाटतं? बघा, आमच्या अकनूर गावामध्ये एकच होता प्रश्न असा होता की काय होतं की आमच्या अकनूर गावाला बिनबुडाचं गाव माझे आमदार किपी वडील आणि हा शब्द वापरला होता की बिनबुडाचं गाव हा शब्द वापरला होता. म्हणजे त्याची मस्तीच होती ना ती. आज अकनूर गावाने फक्त जिरवलेली आहे, एवढाच प्रश्न आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी जवळजवळ विजय निश्चित केलेला आहे आणि कोनोडे आपण गावामध्ये आलेलो आहोत आणि कार्यकर्त्याचा जल्लोष पाहता या ठिकाणी पूर्णपणे कार्यकर्ते गुलाला धावून निघालेले आहेत. फटाक्याची आतिषबाजी झालेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. कसं वाटते आमदार निवडून आले? आता तर आजचा हा निकाल जर बघितला तर सर्व पुढारी एका बाजूला होते आणि जनता एका बाजूला होती आणि आंबेडकर साहेबांचा जो विजय आहे फक्त जनतेचा विजय आहे. जनतेनं विकास कामाला प्राधान्य दिलेलं आहे, पुढाऱ्यांना अजिबात किंमत दिलेली नाही आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातील एवढी जनता सुज्ञ हे दाखवून दिलेलं आहे की त्यांनी 10 वर्षात जी केलेली कामं आहेत त्या कामाच्या जोर त्यांना प्रचंड 2014ची पुनरावृत्ती केलेली आहे आणि प्रचंड मतांनी त्यांना विजय केलेला आहे आणि त्यांना 100% मंत्री करण्यासाठी सर्व लोकांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. एवढंच मी सांगू इच्छितो. आजचा आंबेडकर साहेबांचा विजय हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय आहे असं इथं मानलं जाईल. सगळ्या पुढाऱ्यांनी जंग पछाडलं. सर्व महाराष्ट्रातलं पुढारी इथं राधानगरी बुदरगड आजरा मतदारसंघात आलेत, पण आमदार साहेबांनी जो विकास केला विकासाच्या माध्यमातून जनतेनं त्यांना उचलून धरलं आणि पॅटर्न नसून हा जनतेचा पॅटर्न आहे. आणि जनतेने दिलेला हा कौल सर्वसाधारण शेतातील राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसांनी असं ठरलं ज्यांचं काम आहे त्यांनाच आपण निवडून द्यावं आणि ते निश्चित केलेलं आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीस ते मंत्री होत ही या ठिकाणी मी शुभेच्छा. लाडक्या बहिणीचा पॅटर्न चालला काय? लाडका बहिणीचा पॅटर्न शेतावरती बायका अशा म्हणाल्या आजपर्यंत एवढं सरकार आलं कुणी आम्हाला काही दिलं नाही, मात्र या सरकारनं सगळ्या योजना आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्याचाच हा विजय निश्चित आहे. साहेबांनी तिसऱ्यांदा विशेष हॅट्रिक करून या मतदारसंघात परत प्रतिस्पर्धी निर्माण होणार नाही अशी तरतूद करून ठेवली. परत एकदा एवढंच नाही तर पुढच्या 5 पंचवार्षिक प्रकाश आंबेडकरच आमदार होतील असं त्यांचं काम आहे. त्यांच्या पुढील वाटचाली आमच्या कोनडकरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि कोकणात मंत्री होत ही अशी आमची मनापासून भावना आहे आणि हे एकनाथराव शिंदेनी म्हणाले जेव्हा त्याला मंत्री करावं ही आमची भाषा. पूर्वी ज्यावेळी जीपी साहेब निवडून आले होते आमच्या गलीत एक मंडळ होतं, एक 50 कार्यकर्ते होते. मग त्याच्यामध्ये 2 गटातले पण होते. 2 गट असल्यामुळे ज्यावेळी केपी साहेबांना इथं आम्ही आणले होते त्यांचा हार सत्कार वगैरे आम्ही केला होता त्यावेळी केपी साहेब बोलले होते की पोरांनो तुम्ही या आणि तुम्ही कसली मदत लागू दे म्हणून या. आम्ही गेलो, कार्यकर्ते गेलो, पुढच्या गणपतीला गेल्यानंतर तिथं बसल्यानंतर काय म्हणाले की पोरांनो का आला असा
तर नाही म्हटलं, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता आणि आलोय. तर का तर गणपतीला मी काय गणपती बसवा सांगितलं होतं रे तुम्हाला, माझं घराचं पत्र काढून विकून तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे, अशी ही त्यांची भाषा होती. हे जनतेनं आता ह्या गावानं आमच्या गणिताला दाखवून दिलेलं आहे. पुढाऱ्यांनी केपी पाटलांनी पुढाऱ्यांना गृहीत धरून मतदारांना विश्वासात न घेता जो कारभार त्यांनी केला पुढाऱ्यांच्या विश्वासावर, तो त्यांना नडलेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा जो मतदारांच्यावर विश्वास नाही पण पुढाऱ्यांच्यावर विश्वास होता आणि आंबेडकर साहेबांचा मतदारांच्यावर विश्वास होता आणि म्हणून तिसऱ्या वेळी आंबेडकर साहेबांची हत्या केली ती मतदारांच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या हिमतीवर आणि त्यांच्या ताकदीवर हॅट्रिक केलेली आहे.